असं आहे की विकास लवांडे हे ज्या गावात राहतात तिथे त्यांना कुत्र देखील विचारत नाही. 2 जुलै 2023ला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतल्यानंतर सातत्याने कुठल्या खालच्या पातळीची टीका विकास लवांडेंनी केली हे आम्ही कार्यकर्ते विसरलेलो नाही. ज्या नरकयातना माननीय अजितदादा पवार साहेबांना जिवंतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने दिल्या हे देखील आम्ही विसरलेलो नाही. आज जे फोटो दाखवून ट्विट विकास लवांडेंनी केलंय हे अत्यंत नीच आणि खालच्या पातळीचं कृत्य आहे. प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती. प्रचाराच्या वेळेला फिरत असताना गाडीच्या दरवाजामध्ये तो अंगठा येऊन ती जखम झाली. ज्यांनी त्या गाडीचा दरवाजा लावला ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज करून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की माझ्या वडिलांच्या समाधीस्थळावर माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब गेले होते. मला ते कळल्यानंतर मी त्यांची भेट घ्यायला गेलो. रस्त्यामध्ये आम्ही दोघंजण भेटलो. ते त्यांच्या गाडीतनं उतरले, मी माझ्या गाडीतनं उतरलो. आम्ही एकमेकांशी बोललो आणि ते गाडीत परत बसत असताना मी गाडीचा दरवाजा लावला आणि त्यांच्या अंगठ्याला ती दुखापत झाली. 6-7 टाके त्या अंगठ्याला त्यावेळेला पडले आणि त्यावेळेला ते शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार करत होते हे देखील त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे विकास लवांडे आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल. आणि जर आपण ठाण्यात आलात तर योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ. तुमची लायकी किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी राजापूरकर यांनी उजव्या हाताच्या अनामिकेला जखम झाल्याचा खोटा AI जनरेटेड फोटो केला. राजापूरकरांना देखील विनंती आहे त्यांनी माफी मागावी, नाहीतर ते तर ठाण्यातच राहतात, त्यांना तर समज द्यायला आम्हाला काही वेळ लागणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांनी संपूर्ण हा प्रकार बोंधूबाबा कॅप्टन अशोक खरात याची चौकशीसाठी SIT नेमली आहे. त्या SITच्या प्रमुख वरिष्ठ महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते मॅडम आहेत. महायुतीचं सरकार अत्यंत संवेदनशील या संपूर्ण प्रकारामध्ये आहे आणि जे कोणी या प्रकारामध्ये दोषी असतील त्यांच्या सर्वांवर कारवाई केली जाईल ही स्पष्टपणाची भूमिका ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. ज्या म्हणजे सुषमा अंधारे मॅडम असतील, अंजलीताई दमानिया असतील, रुपाली ठोंबरे असतील, ज्या लोकांकडे काही पुरावे बोंधूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या विरुद्ध असतील त्यांनी जाऊन ते SITकडे द्यावेत. जे आरोप करतायत हे पुराव्यानिशी आपण द्यावेत, त्याच्या सगळ्याची चौकशी नक्की होईल. परंतु वारंवार उपमुख्यमंत्र्यांचे आरोप करतात त्यामध्ये अनेक संबंध देखील जोडले जात आहेत. तर कुठेतरी यामध्ये रॅकेट आहे आणि रॅकेट चालवण्याला मागे देखील रुपाली ठोंबरे आहेत. ठोंबरेंनी असा आरोप केला की ताकद आहे. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ सुनेत्राताई पवार यांच्याकडे आपला राजीनामा दिला. त्यांनी तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी म्हणून तो पुढे देण्यात आलेला आहे. ज्या आरोप रुपाली ठोंबरे करतायत हे अत्यंत दुर्दैवी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा यामुळे जनसामान्यात मलिन होते की काय हे देखील त्यांनी विचार केला पाहिजे. एक स्त्री म्हणून
दुसऱ्या स्त्रीवर अशा प्रकारचे आरोप करत असताना हे चुकीचं आहे. कारण रुपाली ठोंबरे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक पदाधिकारी आहेत आणि पक्षातलं आपलं म्हणणं त्यांचं काही असेल तर ते सुनेत्राताई पवारांकडे जाऊन त्या मांडू शकतात. पण सार्वजनिकरित्या अशा प्रकारचे आरोप रुपाली चाकणकरांवर करणं हे देखील चुकीचं आहे. आपल्याकडे जे काही पुरावे असतील ते जरूर त्यांनी एसआयटीला द्यावे. वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर अत्यंत मेहनतीने माननीय अजितदादा पवार साहेबांनी हा पक्ष उभा केला. विधानसभेमध्ये अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं. त्यांच्या आकस्मिक दुर्दैवी निधनानंतर आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ सुनेत्राताई पवार ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, हा पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या वक्तव्यांमुळे पक्षाची हानी होईल, पक्षाचं नुकसान होईल अशा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करण्यापासून रुपाली ठोंबरेंनी ह्या थांबल्या पाहिजे. कारवाई करण्यात येणार का पक्षाकडून? कारण वारंवार असं आहे की पक्ष त्याबाबतचा निर्णय नक्की घेईल. त्यांच्याकडे बोंधू बाबा, कॅप्टन अशोक खरात बाबत जे जे पुरावे असतील ते त्यांनी एसआयटीला जरूर द्यावे. पीडित शोषित महिलांना न्याय मिळाला पाहिजे. बोंधू बाबा, कॅप्टन अशोक खरातवर कडक कारवाई आणि त्यांना मदत करणारे मग ते अधिकारी असतील, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, या सर्वांवर कारवाई निश्चित होईल. पण सार्वजनिक स्वरूपामध्ये आरोप करणं हे रुपाली ठोंबरेंनी देखील थांबवलं पाहिजे. तृप्ती देसाईंनी देखील पुढे येऊन असे आरोप केलेले आहेत. मला हे वर्षभरापासून माहिती खरात पूर्ण माहिती होती खरातांची आणि काकणकर खराताला पाठीशी घालत. असं आहे की जर त्यांच्याकडे 1 वर्षापासून ही माहिती होती तृप्ती देसाईंकडे तर त्याच वेळेला पोलिसांकडे का नाही गेल्या हा प्रश्न देखील त्यांना विचारला गेला पाहिजे. पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की याची निष्पक्षपणे संपूर्ण ह्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होत असताना या चौकशीमध्ये जो दोषी आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई ही केली जाईल महायुतीच्या सरकारकडनं. पहिल्यांदा त्यांच्याकडे पेंडर होता आणि 5 मार्चचा कामात त्यांनी जो पेंडर आहे तो देखील पोलिसांना दिलेला आहे की कामात. त्याबाबतची चौकशी ही एसआयटी नक्की करेल. पण जर वर्षभरापासून त्यांच्याकडे ही माहिती होती तर ती पोलिसांना त्यांनी का नाही दिली हा देखील प्रश्न त्यांना विचारला जाईल. राज्य महिला आयोगाचा आता अध्यक्षाचं पद रिक्त झालेलं आहे, तो पण आता कोणाला येणार आहे त्याची माहिती आहे का काय? याबाबतचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सौ सुनेत्राताई पवार या बसून घेतील. त्याबाबतचा निर्णय त्या वरिष्ठ पातळीवर नक्की होईल. हा अत्यंत चुकीच्या प्रकारचा आरोप आहे. अशा प्रकारचे चुकीचे आरोप, खालच्या पातळीचे आरोप करणं रुपाली ठोंबरेंनी थांबवलं पाहिजे. ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. बोंधू बाबा, ॲडव्होकेट कॅप्टन अशोक खरात याच्या विरुद्ध जे पुरावे त्यांच्याकडे असतील ते जरूर त्यांनी एसआयटीला दिले पाहिजेत. पण आपल्याच पक्षातल्या एक सहकारी ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष होत्या रुपाली चाकणकर, यांच्यावर अशा प्रकारचे खालचे आरोप करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यांनी कुठेतरी माननीय अजितदादा पवार साहेबांनी उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच प्रतिमा मलिन होत नाही ना हा विचार रुपाली ठोंबरेंनी करणं गरजेचं आहे. असं आहे की त्यांनी मिलिंद नार्वेकरांना हा प्रश्न विचारला तर बरं राहील. मिलिंद नार्वेकर देखील कॅप्टन अशोक खरातांकडे कायम जात होते आणि शेवटी माननीय उद्धव ठाकरे साहेबच ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेलाच तो पाणी देण्याचा GR महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निघालेला आहे. तर संजय राऊतांनी आपल्या पक्षातले त्यावेळेला कोण कोण जात होते किंवा आत्ताच्या पक्षातले कोण कोण अजूनही जात होते ही माहिती घेतली तर अधिक बरं राहील.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.